आणि ह्या लाईट्स ऑन केल्या जातील याची कृपया दोन्ही संघाच्या खेळाडू पंच आणि त्याचबरोबर आमचे लाईट ऑपरेटर यांनी कृपया दक्षता घ्यायची आहे. गेम ऑन, लेट्स प्ले. अजनबी ओवले आणि अर्थातच बॉस म्हणजेच अर्थातच अजनबी स्पोर्ट्स बॉस फायटर ओवले हा संघ मात्र आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय आणि इथून सुरुवात होताना पाहायला मिळेल. गेम ऑन, पंचांचा इशारा आलाय, ग्रीन सिग्नल. गोलंदाजी मार्गवरती सूर्यकांत पाटील, अश्विन पाटील ऑन स्ट्राईक. फलंदाज मात्र पाहायला मिळतात. पहिल्याच बॉलवरती आपल्या नावाचा परिचय देणारा मात्र बॉल इथे दिला जातोय. धावा इथे जमवल्या जातील किती. अजनबी ओवले टीम पाहायला गेलं तर त्या ज्या प्रकारे मात्र सध्याच्या घडीला खूप छान पद्धतीने मात्र खेळताना पाहायला मिळते. अजित मुंगाजी हे नामी खापी आहे आणि आज या टीमला मात्र पॅक केले. अर्थातच बॉस यांनी आणि अजनबी स्पोर्ट्स बॉस फायटर ओवले टीम मैदानामध्ये टॅप केले. फक्त पाहायला गेलं तर ऑन साईडला काऊ कॉर्नरमध्ये क्षेत्ररक्षक आहे. डीप मध्ये बॉलला कलेक्ट केलं जाईल, फेकलं जाईल तोपर्यंत एक सिंगल आणि सुरुवात एका धावेनं मात्र होताना पाहायला मिळेल. आणि या एका धावेनं मात्र सुरुवात करत असताना स्ट्राईकला मात्र इथे येतील ते अजित मुंगाजी. ही विकेट खूप महत्वपूर्ण आहे कारण या नावाची चर्चा सातत्याने मात्र या टेनिस क्रिकेट पटलावरती होताना पाहायला मिळतोय. हा जर खेळाडू जास्तीत जास्त वेळ जर का मैदानामध्ये राहिला तर धावांचा ओघ सातत्याने मात्र वाढताना पाहायला मिळतोय. सूर्यकांत पाटील कशा प्रकारे इथून टॅप करतील परंतु चांगलं टायमिंग, प्रॉपर हिट, नो चान्स, आउट ऑफ द पार. लॉंग ऑनच्या डोक्यावरून परफेक्ट ऑन ड्राईव्ह. हा षटकार अजित मुंगाजी यांच्या बॅटमधून येतोय. आणि त्याच्यावरती परिपूर्ण मात्र आक्रमण केलं गेलं. तुम्ही असे बॉल इथून अजित मुंगाजी सारख्या फलंदाजांना मात्र टाकू शकत नाही. षटकारानं खातं तर खोललंय अजित मुंगाजी. आणखी एक जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. ठोकलाय अगदी ठोसा देत, बॉल ठिकाणावरती येईल हा दमदार षटकार. संतोष देशमुख प्रकरणामध्ये पुण्याचं नाव आणि पुण्याबरोबर हे गाणं भरपूर गाजलं होतं आणि ज्यावेळी हा गाणं वाचतो पंढरनाथ शेठ फडक्यांचं नाव येतो त्यावेळी मात्र आमचे महेश पाटील ओवलेचे यांची मात्र आवर्जून आम्हाला आठवण येते. पलसपे म्हटल्यानंतर आमचे दीपक पाटील सर यांची आठवण जरूर होते. अगदी स्क्वेअर लेग शॉटमध्ये 38 सर्कलमध्येच अडवलं गेलंय. खूप छान पद्धतीने मात्र या बॉलला बिल्ड केलंय कारण चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण सातत्याने मात्र सांगली टीमचं पाहिले आणि त्याच रणनीतीवरती आता सध्याच्या घडीला खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजित मुंगाजी यांना मात्र डॉट बॉल काढलाय. 3 मध्ये 12 वरती खेळतात, 13 धावा धावपलकावरती टीमच्या. सूर्यकांत पाटील फटका फसलाय, संधी आहे तिथे, बिग विकेट. हाताचा पिसारामध्ये बॉल आलाय लव आणि मात्र इथून गेलाय विकेट माघारी. अजित मुंगाजी यांच्या स्वरूपामध्ये ओवले टीमला बसलाय धक्का. पहिला 440 होल्डचा करंट. संजय पाटील सर बॉस, आपण पाहायला गेलं तर हा टेनिस क्रिकेट का बदललाय त्याचं उत्तम उदाहरण आपण पाहतोय. या षटकामध्ये 2 षटकार आले होते आणि त्याच्यानंतर मात्र अजित मुंगाजी जर का इथून कमीत कमी 3 षटकांपर्यंत जरी राहतात ना तर मात्र धावसंख्या अगदी चांगली पद्धतीने आली असती आणि ती जबाबदारी तुमची होती. कारण डिफेन्सिव्ह क्रिकेट आता सध्याच्या घडीला काय झालंय की षटकार आणि चौकार मारणारा फलंदाजच फक्त मोठा फलंदाज अशी गणना इथे मात्र टेनिस क्रिकेटमध्ये केली जातोय. परंतु काही टेक्निकली फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. आता मी प्रयास कोळी हा मात्र वहालचा खेळाडू जर तुम्ही त्याला खेळताना पाहायला गेला तर अगदी छान पद्धतीने खेळतो. टेक्निकली फलंदाज चौकारांवरती जास्त भर देतो, डबल सिंगल वरती भर देतो आणि एक चांगला खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहायला जातोय. असे खेळाडू होणं खूप गरजेचं आहे. परंतु आलेले प्रत्येक जण षटकार आणि चौकार मारायला जातात आणि मग विकेट टाकून बसतात
आणि अंतिम जे 2 षटकं काही तुमच्या हातामध्ये असतात त्याच्यामध्ये धावा येत नाहीत, असे बरेच वेळेला गेम फसताना पाहायला मिळाले. नवीन फलंदाज प्रतीक पाटील नॉट स्ट्राईक केल्यात, परंतु अश्विन पाटील ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळत आहे. 13 धावांवरती पहिला विकेट गेलाय. आशिष म्हात्रे षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ होईल. 5 षटकांमध्ये तुम्ही धावा किती जमवतायत हे महत्वपूर्ण आहे. सर्व शफल झाले होते, त्याच्यानंतर जागा बनली आहे. गोलंदाज आशिष म्हात्रे या मात्र गोलंदाजांना आणि तीच जागा बनवत मात्र स्लाइटली आउटसाइड ऑफ स्टंप डिलिव्हरी परफेक्ट टिचून मारा ज्याला म्हणतात ना, तो मात्र केला गेला. मॅन्डेट गोलंदाजी रणनीतीवरती केली जाणारी ती मात्र पाहायला मिळाली. डॉट बॉल बरंचसं टेनिस क्रिकेटमध्ये मात्र इथून गोलंदाजांचा आत्मविश्वास वाढवून जाते आणि तो पहिला जर आला तर आणखीनच, आणि त्याच आत्मविश्वासावरती गोलंदाजी होईल की अश्विन पाटील टार्गेट करतील गोलंदाजांना. आता इथून संधी आहे, स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळालं. अगदी शॉर्ट सिलेक्शन परफेक्ट होता, बॉलला फेकून दिलंय सीमारेषा पार. हा परफेक्ट आणि क्लास फटका मात्र 6 धावांसाठी आला इथून. अश्विन पाटील आपल्याला पाहायला मिळतात. अप्रतिमरित्या फलंदाजी करतील का, इथून खेळाला पुढे नेतील का, जी जबाबदारी अजित मुंगाजी यांच्यावरती होती ती जबाबदारी मात्र पूर्ण करतील का. चेंज ऑफ द स्पेस इथे मात्र पाहायला मिळालं. गती परिवर्तन आणि त्याच रणनीतीवरती मात्र फसले गेलेत, बीट झालेत अश्विन पाटील. डॉट बॉल आलाय, मागच्या बॉलवरती षटकार, आता मात्र डॉट बॉल. समीकरण पहा आणि इथून रिव्ह्यू वापरला जाईल आणि पंच आमचे कळवत आहेत. बॅटिंग यांच्याकडनं मात्र घेण्यात आले आणि आमचे तिसरे पंच हे टेक्निकल पंच आमच्या या रूम मध्ये मात्र पोहोचतील. फ्रॉन्चून इव्हेंट्स कृष्णा म्हात्रे सरांचा हा चॅनल ज्याने सगळ्या खेळाडूंना एक वेगळी झलाली प्राप्त करून दिली. फेअर डिलिव्हरी. आता इथून जो एक रिव्ह्यू सिस्टम होता तुम्ही तो गमावलेला आहात. तुम्ही मात्र आता इथून तुम्हाला रिव्ह्यू वापरता येणार नाही. ओली टीम याची कृपया दक्षता घ्या. आशिष म्हात्रे चांगली गोलंदाजी साकारत असताना परत एकदा अगदी गती परिवर्तन पाहायला मिळालं. त्याच्यानंतर आणखी एक फसवा बॉल, याच रणनीतीवरती गोलंदाजी करायची आहे. कटेर बॉल आणि त्यानंतर मात्र स्विंग ऑन द मिस होताना पाहायला मिळालं. फलंदाज अश्विन पाटील यांना मात्र लगातारचा दुसरा बॉल डॉट काढलाय, म्हणजे या षटकातील तिसरा डॉट बॉल. 4 बॉलचा खेळ झालाय, 6 धावा आल्या. धावफलकावरती 19 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 11.40 करंट रन रेट सध्याच्या घडीला. टीम ओवलेला पाहतोय खेळताना. अवे फ्रॉम द बॉल खेळण्याचा प्रयत्न, बॅटचा फेस अगोदर क्लोज झालाय. काय गोलंदाजी केली या गोलंदाजाने. जर का इथून गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या गोलंदाजांसाठी. अफलातून अप्रतिम, कारण ज्या प्रकारे अश्विन पाटीलनं षटकार ठोकला होता त्याच्यानंतर मात्र असं वाटत होतं की इथून धावा येतील, परंतु नाही आल्यात. धावा थांबवल्यात. फक्त आणि फक्त 20 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. लगातारचे मात्र इथून या षटकामध्ये 4 डॉट बॉल, 3 डॉट बॉल आणि 7 धावा आतापर्यंत खर्च केल्यात आशिष म्हात्रे या गोलंदाजांनी. प्रतीक पाटील लिजेंड खेळाडू आणि त्याचा परिपूर्ण वापर केला जाईल का नाही आहे, कारण इथून अगदी धारदार गोलंदाजीचा प्रत्यक्ष इथे मात्र दिलंय. अगदी उत्तम गोलंदाजीचा मात्र नमुना पेश केलाय आणि हा षटक नावी गेलाय. षटक क्रमांक दुसरं आशिष म्हात्रे आणि टीम गोलंदाजी करणारी आई गावदेवी जय चेरोबा सांगडे या टीमच्या, कारण 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 2 षटकानंतर मात्र महत्वपूर्ण अजित मुंगाजी यांच्या स्वरूपामध्ये विकेट गेली. 1 माघारी आणि 20 या धावसंख्येवरती टीम बॅटिंग करत असताना अजनबी स्पोर्ट्स बॉस फायटर ओवली टीम ठोकोडीजे. मॅच खेळायचे. जर का कुठे खेळाडू गेले असतील तर कृपया त्यांना बोलवून घ्या, कारण विनर टू विनर असा सामना आपल्याला पाहायला मिळेल. तर इथून षटक क्रमांक 3 मार्गस्थ होताना पाहायला मिळेल आणि
वैभव पाटील या मात्र गोलंदाजांना आपल्याला पाहायला मिळत आहेत टीम सांगडे करून. आणखी एक चांगला बॉल स्ट्रेंथ आहे टीम आई गावदेवी जय चेरोबा सांगडे टीमची आणि तीच मात्र इथून पाहायला मिळते. प्रत्येक गोलंदाजाने इम्प्रेस केलंय खूप छान पद्धतीनं गोलंदाजी साकारत असताना. कारण पहिल्या षटकामध्ये आल्या 13 धावा, त्याच्यानंतर मात्र आशिष म्हात्रे यांनी फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्यात आणि वैभव पाटील यांचा पहिला बॉल आला डॉट. अश्विन पाटील आता इथून या संघाचं पाहिलं गेलं तर तारणार आहेत धावा त्यांच्या बॅटमधून कदाचित येऊ शकतात. मात्र पाहायला गेलं तर शपलून काढण्याचा प्रयत्न जोरदार अपिली मात्र केली गेली होती कारण हीच विकेट महत्वपूर्ण आहे. आता विकेटसाठी मात्र परिपूर्ण प्रयत्न साकारला जातोय. प्रचंड इथून मेहनत या विकेटसाठी इथून मात्र घेतली जातोय. हे चित्र असतो कारण पहिल्या षटकामध्ये पाहायला गेलं तर लगातारचे 2 षटकार अजित मुंगाजी यांच्या बॅटमधून आले होते. त्यांना इथून थांबणं होतं, संयमाचं क्रिकेट खेळणं होतं. परंतु बराच वेळा टेनिस क्रिकेट घेतलेली एक वेगळी झेप, भरारी, बदललेला क्रिकेट आणि अनेक मोठमोठे खेळाडू षटकार आणि चौकारांची बोलीभाषा बोलतात आणि त्याच खेळामध्ये फसले जातात आणि नंतर मग संघ तुमचा संकटामध्ये येतो. असं बरेच वेळा पाहिलंय. काऊ कॉर्नरमध्ये बॉल ढकलून दिलेच, डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, एकच धाव इथं पाहायला मिळेल. आता एकेका धाव्यासाठी मात्र संघर्ष करावा लागतोय टीम अजनबी स्पोर्ट्स बॉस फायटर ओवले टीमला. कारण ज्या प्रकारे इथून धावा येत होत्या ना त्या धावा मात्र आता थांबल्या गेल्यात. 22 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा ताकदीचा वापर केलाय, टायमिंग प्रॉपर आहे. शूटर बॉल होता, या बॉललाही केलाय शूट. अश्विन पाटील यांच्या बॅटमधून मात्र हा येतोय दे धडक बेधडक. हा षटकार आहे कडक 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 कडक. आपण जर समीकरण पाहायला गेलं तर 28 धावा धावपलकावरती आलेत आणि त्यामध्ये 4 षटकार आलेत. म्हणजे पहा 24 धावा षटकार आणि 4 धावा धावून आल्यात. हा क्रिकेट बदलतं क्रिकेट आम्ही का म्हणतो त्याचं उत्तम उदाहरण इथे मात्र पाहायला मिळतोय. तुम्ही टेक्निकली फलंदाजी करा, स्वतःवरती विश्वास ठेवा. कदाचित इथून तुम्हाला पाहायला गेलं तर 5 षटकांचा खेळ असतो आणि 5 षटकांमध्ये तुम्हाला बराचसा वेळ तुमच्याकडे असतं सेट व्हायला. शॉर्ट क्रिकेट जरी असला त्याच्यानंतर मात्र आक्रमण इथून मात्र क्षेत्ररक्षक आहे मिड ऑफ मध्ये ऑफ ड्राईव्ह करायचं होतं, फटका फसलाय आणि अप्रतिम क्षेत्ररक्षण आशिष म्हात्रे यांच्याकडनं केले गेले. फलंदाज बाद, ज्या विकेटची गरज होती तीच विकेट प्राप्त करून देत असताना आशिष पाटील बॅक टू द गार्ड. छान पद्धतीनं आपण पाहिलं गेलं तर या आयोजन पद्धतीनं बांधलेलं आणि त्याचबरोबर तेवढ्याच HD क्वालिटी आपल्याला फ्रॉन्चून इव्हेंट्स कडनं मात्र इथून प्रक्षेपित हा थेट सामना आपल्याला पाहायला मिळतोय. परम म्हात्रे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मात्र येताना पाहायला मिळतील. 28 वरती दुसरा धक्का अश्विन पाटील बाद झालेत आणि त्याच्यानंतर परम म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि या आशिष म्हात्रे पंच इथून जर्सी वेगळी आहे आणि 12वा खेळाडूंचं ऑब्जेक्शन आलंय. तर आयोजन कमिटी चला इथून काय पेनल्टी आहे जर्सीसाठी. वेट फलंदाजांची जर्सी वेगळी आहे आणि क्षेत्ररक्षण करणारी टीम सांगडी टीमचे 12व्या खेळाडून ते ऑब्जेक्शन घेतलंय. आयोजक कमिटी त्याच्यावरती निर्णय घेतोय. कॅप्टन तुम्हाला यस ओके डन थँक्यू. यस 12व्या खेळाडूचं काम आहे परंतु ते आणि उत्तम काम केलंय त्यांनी, योग्य काम केलंय. कारण एक धाव नंतर महत्वाची आहे. कॅप्टनने घेतलेला निर्णय योग्य आणि त्यांचा आदर करू आपण, त्यांचं खरंच मनापासून आभार. लॉरफुल टॉस बॉल त्याच्यावरती आक्रमण अगदी जबरदस्त फटका घुंगरू शॉट एका पायावरती ठोकलाय प्रतीक पाटील यांनी. अगदी छनन चुमचुम चमचम करत बॉल सीमा पार
आणि इथून तिसऱ्या पंचांकडेही मात्र मागणी केली आहे. 6 धावा तर आल्यात. रिव्ह्यू कोणाचा आहे, पंचांकडून की यस फलंदाजी करणाऱ्या टीमचा तर रिव्ह्यू संपलेला आहे. पंचांनी घेतलेला आहे. इथून हाईट फॅक्टर चेक केला जाईल आणि पंच आमचे टेक्निकल रूम मध्ये मात्र आहे. टीव्ही स्क्रीनवरती प्रत्येक अँगल चेक केला जाईल. हाईट फॅक्टर 6 धावा तर जरूर आल्यात आणि नो बॉल म्हणजे इथून 7 धावा या बॉलवरती आल्यात. आता बॉस यांना थोडंसं बरं वाटायला लागलंय. गुलाबी थंडीही सुटली परंतु या गुलाबी थंडीमध्ये बॉस यांना थोडंसं घाम आलेलं जरूर परंतु आता थोडंसं रिलॅक्स फील करतायत कारण या टीमचं नाव आहे अजनबी स्पोर्ट्स बॉस फायटर ओवले टीम. प्रतीक पाटील ऑन फायर. फ्रीडचा बॉल आहे. झेल घेतला तरी तुमचा फायदा होणार नाहीये. एक धाव मात्र कंप्लीट केली जातोय. 6 जीवदान मिळाले प्रतीक पाटील यांना कारण हा बॉल फ्रीडचा होता. धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 36 धावा. 4 बॉलमध्ये 8 वैयक्तिक खेळतात प्रतीक पाटील आणि इथून स्ट्राईक आता कन्वर्ट झाले. परम म्हात्रे मात्र आलेत ऑन स्ट्राईक. 11.37 सरासरी इथे मात्र पाहायला मिळाले परंतु या मैदानाचा भौगोलिक परिस्थिती तपासली तर 45 ही धावा मात्र जास्त होताना पाहायला मिळाल्यात आपल्याला. त्या धावा येतील का. 36 धावा धावफलकावरती आल्या. 2 महत्वपूर्ण विकेट गेल्या. अगदी संकल्प ग्रुपचा आपण बॅनर्स स्क्रीनवरती गोलंदाजांच्या मागे पाहतोय. या ग्रुपविषयी चर्चा आपण करू या इनिंग नंतर. टॅप केल्या फक्त दिशा दिली फक्त वेगवान बॉल इथे मात्र पाहायला मिळालं. हाताला झटका बोटाला दिलाय चटका. बॉल सीमा पार. धावा येतील मात्र 4 4 4 चौकार. यशपी ऑडिओ अनिकेत पाटील आपल्याला पाहायला मिळतात. आदाईचे आमचे डीजे ऑपरेटिंग सुमुद्र संगीत त्यांचं कौतुक करावं लागेल परंतु इथून फलंदाजी छान पद्धतीने सजवली जाते. क्षेत्ररक्षक आहे तिथे. कॅच झाली ड्रॉप. एक कंप्लीट केली जाते. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का नाही परंतु इथून अगदी प्रेशर मध्ये सध्याच्या घडीला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. 2 वेळा लगातारचे 2 बॉलवरती क्षेत्ररक्षक मात्र चूक करताना मात्र पाहायला मिळत आहेत. परम मात्र ऑन स्ट्राईकला पाहतोय. शपथ झाल्यानंतर मात्र अगदी ताकदीचा वापर केला. परफेक्ट शॉट सिलेक्शन. या बॉललाही फेकून दिले. सीमारेषा पार. परफेक्ट ऑन ड्राईव्ह. प्रतीक पाटील यांच्या बॅटमधून येतात या 6 धावा. षटकार. थँक्यू डीजे. आणि इथून हेच क्रिकेट आहे. पहा प्रतीक पाटील यांनी संयम दाखवला. टेक्निकली फलंदाजी कशी करावी त्याचं उत्तम उदाहरण दाखवलं आणि धावांची गरज होती त्या धावा मात्र जमवताना इथे मात्र पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर अनिलजी कुडावकर साहेब यांची इथे उपस्थिती आणि आमच्या या पनवेल तालुक्याचा रायगडचा बुलंद आवाज रिवॉल सरांचं इथे शुभ आगमन झाले. त्यांचंही करूया सहर्ष स्वागत. सरपंच दमदार सरपंच दापोलीचे आमचे आदरणीय समाधान बोपरकर साहेबांचं इथे मात्र आगमन झालेलं आहे. त्यांचंही करूया क्रीडानगरीमध्ये सहर्ष स्वागत. 47 धावफलकावरती फाईन मध्ये खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. त्यांच्या डोक्यावरून बॉल झालाय फ्लाय. आणखी एक शानदार रुबाबदार प्रतीक पाटील यांच्या बॅटमधून मात्र हा येतोय चौकार. छान पद्धतीनं मात्र फलंदाजी सजवली कारण तुम्हाला गरज होती एखाद्या फलंदाजांनी मिडल ऑर्डर मध्ये येऊन चांगली फलंदाजी करावी आणि ती फलंदाजी झाली आहे. या बॉलवरती अगदी रोखून नजर आकार उकार बहार सत्वर तत्पर या बॉलवरती उत्तर दिलं आणि चौकार. 4 धावा आपल्या टीमसाठी मात्र बनवल्यात. 51 धावा अर्धशतकी खेळी मात्र कंप्लीट होताना पाहायला मिळते. अजनबी स्पोर्ट्स बॉस फायटर ओवले टीम फक्त टॅप केले. दिशा दिली. मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे. ऑफ ड्राईव्ह करायचं होतं. शॉर्ट सिलेक्शन परफेक्ट इथे मात्र पाहायला मिळालं नाही आणि इथून खेळ समाप्त झालाय 4 षटकांचा आणि 4 षटकानंतर 52 धावा धावफलकावरती मात्र येताना पाहायला मिळत आहेत. तोपर्यंत जाऊया इथून सुमुद्र संगीताकडे.
संकल्प ग्रुप आपल्याला पाहायला मिळतोय. आणि त्यांच्याकडून मात्र इथून पाहायला गेलं तर या स्पर्धेसाठी खूप चांगलं मात्र आम्हाला इथून मदत केली गेलेली आहे. त्यांचे करूया सहर्ष स्वागत. आणि हे सर्व आपण रेसिडेन्सीज पाहतोय, खूप कंस्ट्रक्शन चालू आहे. अगदी चांगले सिमेंट आणि चांगलं काम त्यांच्याकडनं मात्र केलं जातोय. गरिबांना घर देण्याचं काम म्हणजे संकल्प ग्रुप हे समीकरण सातत्याने पाहिलं गेलंय. आणि गरिबांच्या घराचं स्वप्न साकार करणारा म्हणजे संकल्प ग्रुप. आशिष पाटील आलेत. अंतिम षटकासाठी संधी आहे तिथे. अगदी साधा सोपा झेल पकडला जाईल आणि फलंदाज बाद. जी विकेटची गरज होती. प्रतीक पाटील 7 बॉलमध्ये 19 वरती बाद होताना पाहायला मिळत आहेत. आणि 52 वरती दुसरा विकेट माघारी. थँक्यू डीजे. आम्हाला दूर दूर इथून संकल्प ग्रुपची बिल्डिंग दिसत नाहीये, परंतु प्रॉन्चर इव्हेंटचे कॅमेरा म्हणलं मात्र दिसले. पहा काय कलात्मकता आणि काय टेक्नॉलॉजी. मेहनत घेणारे सगळेजण आपल्याला कॅमेरामॅनचं कौतुक करावं लागेल. संकल्प ग्रुपचं मात्र ही गरिबांचं घराचं स्वप्न साकार करणारं मात्र हा बिल्डर्स आणि डेव्हलपर्स आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्यांनाच त्यांची बिल्डिंग्स ही इमारत आपण इथे मात्र या स्क्रीनवरती पाहतोय. या आपल्याला घर घ्यायचं असेल. गुलशन मात्र आपल्याला पाहायला मिळतात. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. अगदी आल्या आल्या मात्र तडाखा दिलाय. अगदी जबरदस्त फटका ठोसा दिलाय आणि बॉलला अगदी ठिकाणावरती नेलंय. येतील धावा 6 6 6 षटकार. नंतर धावपलिकावरती धावा लागल्या जातात त्या 58 धावा 58. फाईन मध्ये मात्र खेळलेत. अगदी इथून पाहायला गेलं तर सफल झाले आणि त्याच्यानंतर करारा फटका. बॉल सीमा ओलांडून सीमा रेषेच्या पार. धावा येतील 6 षटकार. ते 45 धावा होतील की नाही, परंतु आता इथून धावांचा डोंगर उभं केले. खूप छान पद्धतीने प्रतीक पाटील यांनी मात्र तिथे बाजू सावरली आणि त्याच्यानंतर मात्र गुलशन मात्रे इन ऍक्शन मध्ये आलेले आहे. ते 5 नंबर वरती मिडल ऑर्डर मध्ये मिळालेली संधी गावासाठी नेहमीच सातत्याने खेळ करत असतात. अरे आज इम्प्रेस करतात इथे मात्र. अगदी फलंदाजी टन टन टनाटन करताना मात्र पाहायला मिळतात. कारण लगातारचे 2 षटकार. षटकारांची हॅट्रिक मध्ये यांचं नाव जाईल का, त्याची ही चर्चा. हॅट्रिक साजरा करणारा षटकार येईल की विकेट येईल की इथून डॉट बॉल येईल. बरंच समीकरण मात्र पाहायला मिळेल. थोडंसं फास्ट करायचं आहे. 6 वाजून 24 मिनिटं झाली. अतिरिक्त वेळ तुम्ही इथे करत आहात. आशिष पाटील नाही आहे. षटकार हॅट्रिक आली नाही आहे, परंतु स्लोवर डिलिव्हरी चेंज ऑफ द स्पेस. अगदी फ्लॅट हिट थोडंसं खाली ठेवलं. पडल्यानंतर आपण पाहायला गेलं तर पाणबुडी पद्धतीने मात्र बॉल घुसला आतमध्ये आणि इथून आलाय इथून सिंगल येताना पाहायला मेल बायच्या स्वरूपामध्ये. आणि 65 धावा धावपलकावरती आतापर्यंत लागल्या जातात. अजनबी स्पोर्ट्स बॉस फायटर ओली टीम बॅटिंग केली. रणनीतीवरती जात असताना आपल्याला पाहायला मिळतात. खूप छान पद्धतीनं मात्र आखणी पद्धतीनं ही फलंदाजी आपल्याला अजनबी बॉस फायटर्स ओली टीमची पाहायला मिळाली. आणि इथून या बॉलवरती आपण पाहायला गेलं तर फलंदाज परम म्हात्रे बाद होताना पाहायला मिळत आहेत.
झाले, परंतु या इनिंग मधील शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळेल. 5 षटकांचे खेळ आहेत. 4.5चा खेळ आतापर्यंत झालाय. 65 धावा धावपलकावरती आल्या. 4 विकेट माघारी गेलेत. शेवटचा बॉल 5व्या षटकामध्ये स्ट्रेट ड्राईव्ह केले अगदी वेगानं. बॉल मात्र क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. आशिष मात्रे अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. तेवढ्याच वेगानं बॉल आला तसा मात्र परतावा केलाय आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट मात्र येईल. अंतिम बॉलवरती एकच धाव आले आणि धावपलकावरती धावा लागल्या जातात त्या 66. आता विजयासाठी 67 धावांची गरज असणार आहे. 67 धावांची इथून गरज असणार आहे. तर मी विनंती करेन की आपण लगेच जसं इथून आपण पाहायला गेलं तर मैदानाच्या बाहेर या आणि मैदानाच्या आतमध्ये लगेच क्षेत्ररक्षणासाठी मात्र ओवले टीमला विनंती करेन की आपण जायचं आहे. चला तर इथून थँक्यू. सेकंड इनिंगला सुरुवात होईल आणि तर जाऊया मराठीचा बुलंद आवाज आणि मराठीवरती त्यांची चांगली प्रभुत्व आपल्याला पाहायला मिळते. रिव्हॉल्व मात्र सरांकडे. थँक्यू. चला इथे शुभ सन्मानाकडे आपण जाणार आहोत. किशोरजी कुडावकर साहेबांचा इथे शुभ सन्मान मात्र घेतला जाईल. मोतीराम जितेकर साहेबांना विनंती करेन आपल्या शुभास्ते इथे शुभ सन्मान घ्यायचे आहेत. साहेब इथे यायचं आहे. विक्रमजी जितेकर यांचा इथे शुभ सन्मान घेतला जाईल. मी विनंती करेन सर या आपला शुभ सन्मान इथे मात्र साकारला जाईल. अगदी आपण प्रत्येक आलेल्या मान्यवरांचा आदर सत्कार सन्मान इथे मात्र घेताना पाहायला मिळतो. या स्पर्धेची एक वेगळी ओळख आपल्याला पाहायला मिळते. विक्रमजी जितेकर साहेबांचा इथे शुभ सन्मान. मायचुवदार शॉल आणि त्याचबरोबर प्रेमाचं प्रतीक इथून मात्र इथून पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची मुख्य आठवण म्हणून हा सन्मान चिन्ह इथे मात्र दिला जातोय आणि हा शुभ सन्मान इथे घेतला जातोय. आदरणीय विक्रमजी जितेकर साहेबांचं आपल्या मनापासून आभार. त्याचबरोबर आदरणीय प्रशांतजी पाटील साहेब कर्जत यांचं इथे शुभ सन्मान मात्र घेतला जाईल. मी मोतीराम जितेकर साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभास्ते मात्र हा शुभ सन्मान घ्यायचा आहे. आदरणीय प्रशांतजी पाटील साहेब कर्जत त्यांची आपल्या इथपर्यंत आपण त्यांना पाहायला गेलं प्रवास केला. टेनिस क्रिकेटचे उत्तम चाहते. त्याचबरोबर या मुख्य व्यासपीठावरती आपली उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली. प्रशांतजी पाटील कर्जत साहेबांचा इथे शुभ सन्मान. चला इथून फलंदाज मैदानामध्ये पाठवायचे आहेत. मी विनंती करेन लगेच. सांगली टीम या मॅचला अगोदरच उशीर झालेला आहे. या मॅच मुळे ऑलरेडी आम्ही 13 मिनिटं उशिरा मागे चालत आहोत. कृपया याची दक्षता घ्या. लगेच मैदानामध्ये जायचं आहे. प्रशांतजी पाटील यांचं इथे शुभ सन्मान साकार. त्यानंतर हरीशजी केदारी साहेबांचा इथे शुभ सन्मान घेतला जाईल. पारगावचे आमचे आदरणीय हरीशजी केदारी साहेबांचा इथे शुभ सन्मान घेतला जातोय. मी विनंती करेन मोतीराम जितेकर साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभास्ते इथे मात्र हा शुभ सन्मान घ्यायचा आहे. हरीशजी केदारी साहेबांचा इथे शुभ सन्मान. जाऊया बॅक टू क्रिकेट आणि तिथे रिवाज सर इथे मात्र जोडले जातील. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू सो मच. आपण पाहत आहोत अर्धित स्वर्गीय रघुनाथ शेठ जिदेकर स्मृती चषक आणि त्याचबरोबर सरपंच चषक दापोली या दोन संयुक्त विद्यमानाने ही स्पर्धेचं आयोजन केलं जाते. आज या स्पर्धेचा डे नाईट फॉर्मॅटमध्ये पहिला दिवस आणि पहिला रात्रीचा हा खेळ पाहायला मिळतोय. दुसऱ्या दिवसामध्ये कोणता संघ पुढे सरसावल काल मात्र या स्पर्धेची सुरुवात झाली आणि आता आजच्या या दिवसातला दुसरा सामना अर्थातच एका बाजूला अजनबी ओवले आणि दुसऱ्या बाजूला पण अर्थातच बॉस फायटर ओवले आणि त्यांच्या विरोधात
सांगडे संघ. जय चेरोबा देव सांगडे या नावानं खेळणारा सातत्यानं हा सामना आपण पाहतोय. आज खरं तर स्वर्गीय रघुनाथ शेठ धितेकर यांच्या स्मृतीला उजाला देण्याकरता या स्पर्धेचं आपण आयोजन पाहतोय. खरं तर एक महान व्यक्ती अर्थातच निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून या परिसरामध्ये त्यांना पाहिला तर मी, आणि त्याचबरोबर आता त्यांचे सुपुत्र त्यांच्या नावाला करतात. आज शैक्षणिक क्षेत्र आणि क्रीडा क्षेत्र या क्षेत्रामध्ये अगदी अग्रेसर आणताना आपण अनंत पांडुरंग भोईर विद्यालय दापोली पाहिला. त्यामध्ये रघुनाथ शेठ जितेकर यांच्या नावाचा देखील नामउल्लेख त्या शाळेमध्ये केला जातो. त्यांच्या नावानंच कॉलेज देखील तुम्हाला पाहायला मिळेल आणि याच क्रीडानगरीमध्ये याच क्रीडा क्षेत्रामध्ये देखील त्यांच्याच नावाने या स्मृतीचा आयोजन. तर पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झाला, थोडा स्पीडअप करायचा आहे. आयोजन कमिटीच्या वतीनं सातत्यानं तुम्हाला इथे मात्र सूचित केलं जाईल. पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झाला. टाइम अलर्ट आहे. डेफिनेटली या नियमांचं तुम्हाला पालन करावं लागेल, कारण संकल्प ग्रुप आयोजित या स्पर्धेचं आयोजन. तर मॅचला सुरुवात होते. सलामीचं षटक घेऊन येतो गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल मिथुन दापोलकर. तर त्याला फेस करेन ऑन स्ट्राईक बॅट्समन. गेम इज ऑन. पहिलाच बॉल आशिषनं अगदी कव्हर ड्राईव्ह केलाय. परम माद्री त्या ठिकाणी आहे. अगदी शॉर्ट सिलिमिट ऑफला एक सिंगल आली आहे. 66 धावांचं लक्ष उत्तरार्धामध्ये तुम्ही पाहू शकाल. पूर्वार्ध खूप चांगला ओले टीमच्या बाजूने राहिला, कारण ओले टीमच्या फलंदाज प्रतीकनं खूप चांगली सुरुवात केली होती आणि या सुरुवातीमध्ये आपण पाहतोय जर 66 धावा काढला गेल्यात आणि 67 धावांचं टार्गेट. पहिला मॅच चिंचपाडा संघाने जिंकला होता. सेकंड बॉल घेऊन येतोय मिथुन दाभोलकर. त्याच्या समोर आता डावखुरा फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल अमित भोपी. हा चेंडू ऑफ स्टंपला वेगवान होता. अगदी वेगाचा वापर केला होता या बॉलसाठी मिथुन दाभोलकरनं. त्याच्या समोर होता डावखुरा फलंदाज. वाऱ्याच्या वेगानं चेंडू फेकला गेला. डॉट बॉलची समाप्ती झाली आहे. धावसंख्या स्थिर स्थगित, ती म्हणजेच 1 धाव. खूप चांगलं पुष्पकनगर या नोडमध्ये हे आयोजन तुम्हाला पाहायला मिळतं. खूप चांगलं मैदानी पाहायला मिळतंय. हा चेंडू आता प्रॉपर टायमिंग मध्ये आला. बॅटच्या बरोबर रडार मध्ये मिडल ऑफ द बॅट चेंडू जातोय. 1 बाउंस सीमा पार. 4 रन्स. चार धावा वाढल्या जातात सांगली टीमच्या खात्यामध्ये. धावसंख्या धाव फलकावर 5. नेक्स्ट बॉल मिथुन दाभोलकर. रिव्हर्सिव. कोणीही विचार नव्हता केला की कदाचित हा डावखुरा फलंदाज स्विच हिट देईल आणि तिथे मात्र चेंडू दंदन दंदन करत गेलाय. आणखी एक सीमा पार. चौकार. अमित भोपी हा फलंदाज डावखुरा फलंदाज बघा 2 चौकार ठोकत असताना पॉवर प्ले मध्ये. हा चांगला चेंडू होता. वाईड यॉर्क इनसाइड आउट बॉल आपण फेकला गेला आणि वाईड यॉर्क पद्धतीचा चेंडू. तिथे मात्र थोडासा चॉकिंग करण्याचा प्रयत्न होता बॅट्समन अमित भोपीचा, परंतु बॅट आणि बॉल मध्ये संपर्क आला नाही. डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या स्थिर स्थगित. एकूण 9 धावा. 67 धावांचं लक्ष आहे. 9 धावा धाव फलकावर. हा चेंडू अवे फ्रॉम बॉडी खूपच बाहेर फेकलाय खेळपट्टीच्या अगदी. इथे पंचांचा इशारा येईल. हा आहे वाईड बॉल. अतिरिक्त स्वैर बॉल आणि मिथुन दाभोलकर हा चेंडू पुन्हा एकदा फेकावा लागेल. टेनिस क्रिकेटच्या नियमाप्रमाणे तुम्ही वाईड नो बॉल फेकल्यानंतर ते बॉल तुमच्या खात्यामध्ये भात्यामध्ये एक्स्ट्रा फेकावे लागतायत आणि तो मात्र एक्स्ट्रा बॉल फेकावा लागेल मिथुनला. 2 अंकामध्ये धावसंख्या धावून पोहोचली. जय चेरोबा देवा सांगडे संघ 10. हा फ्री ज्या पद्धतीनं आपण बघितला तर वाईट बॉल नंतर पुन्हा एकदा समरिंग डिलिव्हरी. चेंडू खाली जसा पडला खाली राहिला आणि पहिल्या ओव्हरमध्ये खूप चांगले षटक हाताळलं मी म्हणेन. जरी 2 चौकार आले असले ना या पॉवर प्लेच्या षटकामध्ये, तरी मात्र या 2 चौकारानंतर अवघ्या धावा किती आल्या तर फक्त 10 धावा. 10 रन्स ऑन स्कोर कार्ड. 10 धावा धाव फलकावर लागल्यात. एक गडी मात्र बाद झाला नाही. 5 षटकांचा सामना. 67 धावांचं लक्ष आहे. जय चेरोबा देव सांगडे खूप चांगला संघ. खरं तर बेलवली रजनीमध्ये देखील खूप चांगली त्यांनी खेळी केली.
पहिला सामना जिंकला होता, परंतु नंतर तर त्यांना हार पत्करावी लागली. परंतु या सीझनमध्ये चांगली कामगिरी करताना पाहायला मिळते. आज मात्र बॉस फायटर ओले टीमच्या विरोधात तो खेळतोय. सेकंड ओव्हर घेऊन कोण येईल गोलंदाज? बॉस फायटर ओले टीमचा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. दुसऱ्या क्रमांकावर गोलंदाजीसाठी येईल. तर त्याच्या समोर असेल आता उजव्या हाताचा फलंदाज, अर्थातच आशिष पाटील. आय थिंक अभिजित म्हात्रे गोलंदाजीसाठी येतोय. आता मात्र पॉवर प्ले मध्ये तुम्हाला एक खेळाडू कमी, म्हणजेच सर्कलच्या बाहेर 3 क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील. वाईडिश लॉंग ऑन लॉंग ऑफ आणि स्ट्रेट अशा परिस्थितीमध्ये क्षेत्ररक्षण सजवलंय. मात्र पहिला बॉल अगदी ऑफ स्टंपला जाऊन भिरकावून द्यायचा होता, बॅट आणि बॉल मध्ये संपर्क आला नाही. बॅट्समन मात्र इथे आशिष हा बॉल हुकतोय, चुकतोय. धावसंख्या स्थिर. फुटवर्कचा जास्त वापर केला होता आशिषनं. ऑफ स्टंपला गेला, पददाळीत त्याचा वापर करत मात्र त्या बॅटच्या पट्ट्यात बॉल आला नाहीये. चांगला चेंडू फेकलाय अभिजितनं, मात्र पहिलाच बॉल डॉट. धावसंख्या स्थिर, ती म्हणजेच 10. बिनबाद 10. 67 धावांचं लक्ष्य, 5 षटक. हा चेंडू पायावर, अगदी चेंडू चांगला होता, डायरेक्ट हिट. सुदैव म्हणावं लागेल आता या अमित भोपीचं. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न परम मात्रेने केला होता, मात्र सुरक्षित फलंदाज. एक सिंगल मिळाली आहे. चेंडू खूप चांगला होता, झपकन पायावर आला, डिफेन्स करण्यास भाग पाडलं तिथे आशिष या फलंदाजाला. फेकी बघितली, इन ॲक्शन रिप्ले फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा देखील बघा. आमचे कृष्णा पूर्ण एकदा या स्पर्धेला कव्हर करत असताना त्यांची संपूर्ण टीम, कॅमेरामॅन कौतुक करावं लागेल. खूप चांगली क्लॅरिटी पाहायला मिळते. आणि बरोबर स्क्रीनवर दिवंगत दिबा पाटील साहेबांचा अगदी फोटो देखील पाहायला मिळतोय. त्यांच्या बाजूला स्वर्गीय रघुनाथ शेठ जितेकर. हे सर्व महान पुरुष दिवंगत दिबा पाटील साहेबांसोबत अनेक वर्ष त्यांनी राजकारणामध्ये रघुनाथ शेठ जितेकर यांनी देखील कार्यभार सांभाळला आणि एक निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे या परिसरामध्ये. आज खरं तरी जुने दिवस, खरं तर आज जरी आपल्यामध्ये नसले तरी त्यांची स्मृती आज नक्कीच इथे दळवळत असेल. हा चेंडू खोलवर पद्धतीचा खणून काढलाय. वाईडिश लॉंग ऑफ डीप एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक तिथे आहे उभा. मिळेल फक्त 1 धाव. एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या पुन्हा एकदा 12 या आकड्यावर जाऊन पोहोचते. चांगलं थांबवलंय मी म्हणेन ओला टीमनं, जय चिरोबादेव सांगडे टीमला. कारण पॉवर प्लेमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये मिथुनच्या 10 आल्या, त्यानंतर अभिजितने 3ऱ्या बॉलपर्यंत आतापर्यंत जर धावा खर्च केल्या त्या फक्त 2. चांगली गोलंदाजी. ऑन स्ट्राईक बॅट्समन पुन्हा एकदा आशिष पाटील. आशिष टू अभिजित हे बॅटल आपल्याला पाहायला मिळते. हा फुल्लर लेनचा बॉल स्लो होता, परंतु क्षेत्ररक्षक आहे वाईडिश डीप मिड विकेटला. तिथे मात्र अजितनं चेंडू पकडलाय. पुन्हा एकदा मिळाली एक. ही एक धाव जशी येईल ना, सांगली टीमला मात्र अवघड होईल समीकरण यापुढे. आणि खूप चांगली गोलंदाजी अभिजित म्हात्रे करतोय. मिथुन दापोलकर पेक्षा सरस कामगिरी आतापर्यंत राहिली ही म्हणावं लागेल. कारण पहिल्या ओव्हरमध्ये 10 आल्या आणि आतापर्यंत 4 चेंडू फेकत फक्त 3 धावा खर्च केल्यात अभिजित म्हात्रेनं. आता डावखुरा फलंदाज आहे समोर अमित भोपी. हे कॉम्बिनेशन बघा, राईटी आणि लेफ्टी. स्लोवर बॉल फेकला होता, इथे मात्र बॅटच्या पट्ट्यात आला नाही. पुन्हा एकदा बॅटची कडा घेऊन फ्लाय स्लिप कडे गेला होता चेंडू. एक सिंगल आली. एकेरी धावेनं खूप चांगल्या पद्धतीनं हे षटक हाताळताना खरं तर अभिजित म्हात्रे पाहायला मिळतोय. कोणत्याही प्रकारचा मोठा फटका म्हटला ना तर डिक्लेअर फटका येत नाहीये या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये. पॉवर प्लेचं षटक आणि खरं तर कोणत्याही प्रकारच्या चौकार किंवा षटकाराला तुम्ही इथे खेळताना पाहायला मिळत नाही. पूर्ण आमची आयोजन टीम बघा चर्चा करते. मैदानाच्या अगदी बाजूला अमोल असतील, सुमित असतील, इथे जोरदार लाऊड अपील आणि बरोबर फलंदाज स्वतःहून मात्र इथे थोडस इनोसंट प्रामाणिकपणा दाखवत हा आशिष पाटील मैदानातून बाहेर जातोय. अर्थातच फलंदाज होतोय बाद.
खूप चांगलं संगीत आहे तुम्ही ऐकता. खरं तर दिवंगत दिबा पाटील साहेबांच्या या नामउल्लेखाचं हे संगीत होतं. संपूर्ण भूमिपत्रांना घेतलाय ठाव. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळा फक्त दिबा पाटील साहेबांचंच नाव. चला टाइम अलर्ट पुन्हा एकदा आमचे ऑफिशियल पंच ओला टीमसाठी सूचित करतायत. इथे त्यांनी पहिला वॉर्न केलाय, त्यांना इशारा असेल, वेळेचं बंधन असेल आणि पूर्णपणे वेळेची तंबी दिली जाईल या मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक सुरू होतोय. तिसरं संघाची धावसंख्या ओले टीमच्या विरोधात सांगडे टीम 14-1 गडी बाद. तिसरं षटक घेऊन येते गोलंदाज पुन्हा एकदा मिथुन. मिथुनच्या या बॉलवर मोठा हिट करण्याचा प्रयत्न, डावकरा गोलंदाज फसलाय फटका, स्वतः गोलंदाज टिपतो झेल आणि समाप्त होतोय बॅट्समन अमित भोपीचा हा खेळ. न्यू बॅट्समन इन एट नंबर 4 सुधीर पाटील मैदानाच्या आतमध्ये. या अगोदर तुम्ही वैभव भोपीला पाहिलात, एक अनुभवी आणि एक चांगला खेळाडू आहे वैभव देखील, आणि तेवढाच सुधीर देखील. आता मात्र या जोडीवर सर्व काही निर्भीड असेल, या जोडीवर मात्र काहीतरी अवलंबून असेल सांगडे संघाचा. मिथुन दाभोलकर पुन्हा एकदा पंचांना पार करून चेंडू फेकेल. या चेंडूवर प्रहार चढवलाय, परंतु इथे एलिमिनेशन कमी होतं. साधा सोपा झेल मात्र इथे देखील ड्रॉप झालाय आणि मिळाल्या या फटक्यावर फक्त एक सिंगल रन, एकच धाव आली आहे. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पाहायला मिळेल ती टोटल 15 या आकड्यावर. 15 रन्स ऑन स्कोर कार्ड आफ्टर 2 ओव्हर, 3rd ओव्हर इन प्रोग्रेस. 16 चेंडू अजूनही 52 धावा. समीकरण कठीण आहे सांगडेट संघासाठी. तो अशा परिस्थितीमध्ये आता या बॉलवर आली एक अजून सिंगल. एकेरी धावेनं तुम्हाला एवढा मोठा पल्ला गाठता येणार नाही सांगडे संघ, कारण तिथे मात्र भेदक मारा सुरू आहे. मिथुन दाभोलकरचा वैयक्तिक दुसरं, सांघिक तिसरं षटक. चेंडू आणि धावांचं अंतर बघितलं तर 15 बॉल आणि 51 ची अजूनही गरज आहे. फुलटॉस बॉल, फायदा उचलता आला नाही, परंतु इथे चेंडू जातो डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. चेंडू अडवण्याचा प्रयत्न, संकल्प ग्रुपच्या अगदी बॅनरच्या जवळ चेंडू पायानं अडवलाय. ती मिळाल्या तिथे अगदी 2 धावा. चेक करूया थोडस, आपण बघितलं तर डाऊटफुल नको. पायानं अक्षरशः चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला होता क्षेत्ररक्षकानं. हे संपायर रिव्ह्यू कशासाठी आहे? हाईट फॅक्टर बीमर साठी. येस, विशाल पाटील तिसरे पंच तुम्हाला निर्णय देतीलच. हाईट फॅक्टर बीमर, त्यानंतर सीमारेषा देखील तपासली गेली की क्षेत्ररक्षकाचा पाय टच आहे की नाही. अंपायर कॉल, इट इज नो बॉल. म्हणजेच हा फ्री हिट असेल आणि धाव देखील मिळेल एक एक्स्ट्रा. एकूण या बॉलवर 3 धावा. तर नेक्स्ट बॉल मिथून पंचांना पार करून चेंडू फेकतोय. हा चेंडू अगदी इनसाइड आउट खेळलाय. वाईडिश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक येतोय वेगानं. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. एक तर धाव पूर्ण झाली, पाहता पाहता दुसरी धाव देखील पूर्ण, आणि या 2 धावेनं धाव फलकावर धावसंख्या जाऊन पोहोचली ती टोटल
21 या दरम्यान मयूर शेठ भोईर यांचेही आगमन झालंय. या व्यासपीठावर त्यांना नक्कीच आमंत्रित केलं जाईल. मयूर शेठ शैक्षणिक सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळ कुंडेवालचे अध्यक्ष. हा चेंडू पुढे येऊन केल्याचा प्रयत्न. हा ही डॉट बॉल जातोय. आता संकटात आलाय, पूर्ण अडचणीत आलाय सांगडे संघ. 13 बॉल 46 जुनी गरज. तर मोस्ट वेलकम मयूर शेठ भोईर, आपलं सहर्ष सहर्ष स्वागत. हा मात्र जिथे गरज होती त्या फटक्याची. यस, मच निडेड. हा येतोय खणखणीत षटकार. आपण पाहतोय. थँक्यू. सन्माननीय API साहेब इम्राईन मुलानी साहेब, आपलं सहर्ष स्वागत. त्यानंतर नितीनजी गाडगे साहेब, चेअरमन ललगुण सोसायटी. खरं तर म्हणून आपण आज त्यांना पाहतोय. नितीनजी गाडगे साहेब, चेअरमन ललगुण सोसायटी. त्यानंतर विश्वजित गाडगे साहेब, त्याचबरोबर समीर भैया चव्हाण, सरपंच नेर कुसेगाव. खरं तर ही आज संपूर्ण मंडळी इथे उपस्थित आहेत. पुसेगाव सरपंच नेट अर्थात समीर भैया चव्हाण, हे सर्व मंडळींचं आपण करूया सहर्ष सहर्ष स्वागत. सरपंच चषक व स्वर्गीय रघुनाथ जितेकर स्मृती चषकामध्ये आपलं सहर्ष स्वागत. संकल्प ग्रुप आयोजित या स्पर्धेचं आयोजन. 12 बॉल. आता समीकरण बघितलं तर 40 धावांची आवश्यकता आहे. या षटकारानं थोडंसं करत कदाचित सांगडे टीमच्या मनामध्ये संजीवनी निर्माण केली की काय, त्यांच्या संघामध्ये संजीवनी आली की काय, कारण 12 बॉल आणि आता 40 धावा उरल्यात. न्यू बॉलर गुलशन म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना. तर सुनील स्पोर्ट चिंचपाडा संघ, आपण आपला कर्णधार इथे लगेच यायचंय. यानंतर आपण विनर वर्सेस विनर असा मॅच खेळवणार आहोत. त्यामुळं सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा आपल्याला इथे कर्णधाराला यायचंय. हा चेंडू पहिलाच ब्लॉक हॉल मध्ये खणून काढलाय, अक्षरशः खोदून काढलाय. तिथे फक्त मिळाली 1 धाव. 12-40 समीकरण. आता 11 बॉल आणि 39 धावा. षटकार चौकारांशिवाय पर्यायच नाहीये. खूप मोठं स्ट्रगल आहे सांगडे टीमच्या समोर. सांगडे गाव म्हटलं तर नक्कीच आमचे जग्गाबाई देखील या मॅचचा आनंद घेत असतील. जग्गाबाई, आपलंही सहर्ष स्वागत. हा नक्कीच गरज आहे अशा फटक्यांची. आणि उंचीचा गगनभेदी गगनचुंबी ठोकतोय हा सुधीर बॅट्समन. खणखणीत षटकार. थँक्यू डीजे मास्टर. या ओव्हरमध्ये आता धावा वाढवण्याचा प्रयत्न असेल, कारण चेंडू आणि धावांचं अंतर 10. चेंडू निर्णायक विजयासाठी 33 धावा. 10 चेंडू 33 धावा. मैदान आखूड आहे. मैदानाचा तुम्ही आढावा घेतला, भौगोलिक परिस्थिती जर तुम्ही पाहिलीत ना, तर हे मैदान शॉर्ट आहे. त्यामुळे फलंदाजांना पर्वणी आहे, मोठमोठे फटके खेळण्याची संधी आहे. हा चेंडू ऑफ स्टंप सोडून जातोय. अंपायर लगेच या ठिकाणी सांगतायत की हा वाईड बॉल. अतिरिक्त रन मिळेल. स्वैर चेंडूचा इशारा. चेंडू आता तेवढेच असतील. धाव मात्र एक वजा झाली. 10 चेंडू 32 धावा. 10 चेंडू 32 धावा. ऑन स्ट्राईक सुधीर, संघाचा संघनायक. जबाबदारी आहे, मोठी जबाबदारी आहे. पुन्हा एकदा हवेत लॉफ केलाय. वाईडिश लॉंग ऑफ. क्षेत्ररक्षक मात्र पाहत राहिलाय. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावर न जातोय. हा येतोय सुधीर पाटीलच्या बॅट मधून. हा खणखणीत तिसरा षटकार. थँक्यू डीजे. जय शिवराय. शिवरायांचे संगीत
आपल्या मनामध्ये आपल्या अंगामध्ये ऊर्जा निर्माण करून देणारे संगीत मात्र आपण मैदानावर ऐकता, परंतु आता ही ऊर्जा कोणत्या संघाच्या शरीरामध्ये अगदी भरली जाईल, कारण येणारे 9 चेंडू 26 धावा राहिल्यात, लगातार 3 षटकार ठोकले सुधीर पाटीलनं, काय बॅटिंग केली आहे, बॅक टू बॅक 3 सिक्सर मारले. या अगोदरच्या शेवटच्या बॉलवर गोलंदाज मिथुनवर लगावलेला षटकार, त्यानंतर गुलशन मात्रेवर बॅक टू बॅक 2, लगातार 3 षटकार, 9 चेंडू, आता विजयासाठी 26 धावा. थोडस प्लॅन केलं इथे, मात्र क्षेत्ररक्षकाने हा खोलात फेकला, चेंडू जातोय स्ट्रेट ड्राइव्ह, एक सिंगल आले, स्ट्राइक रोटेट होईल का? हो, डेफिनेटली प्रयत्न तर केला होता वैभव भोपे, थोडासा मात्र कमी पडला आणि तिथे हा फलंदाज होईल धावचित बाद. चमके शोभाची तलवार आणि इतिहासामध्ये या तलवारीचं नाव होतं भवानी. नक्कीच तुम्हाला आठवत असेल, इतिहास जर तुम्ही ऐकलात पाहिलात तर नक्कीच ही आठवण आहे. पण खूप चांगलं संगीत, परंतु इकडे तेवढाच मॅच रंगतदार स्थितीत. 8 बॉल 25. मंगेश येतोय, पहिला बॉल स्ट्रेट ड्राइव्ह, पुन्हा एकदा खेळला, क्षेत्ररक्षक तोच आहे, चेंडू पकडेल. आता मात्र एकच धावावर समाधान मानावं लागलं. कमबॅक करतोय गुलशन मात्रे, 2 षटकार लगावल्यानंतर सिंगल एक धाव दिली आहे, मॅच मध्ये पूर्णपणे परतण्याचा प्रयत्न करतोय. आता येणारे 7 बॉल 24 धावा. या बॉलवर एक लॉंग हिट गरजेचा असेल सांगली टीमसाठी. या बॉलवर षटकार किंवा चौकार येणं अनिवार्य असेल. मच निडेड गरजेचं आहे, कारण 7-24 षटकाराला तर नक्कीच इथे मात्र धावा राहतील 18, चौकाराला तर 20. परंतु प्रयत्न करत असताना गुलशननं मात्र तेवढं स्वप्न पूर्ण करून दिलं नाही. गुलशनकडे खूप चांगला अनुभव आहे. गुलशनने सहज मात्र हा फटका मोठा खेळूनही दिला नाही. आता मात्र समीकरण अवघड निर्माण झालं. येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी लक्ष उरलंय 23 धावांचं. 23 रन्स टू विन, रिमेनिंग नाउ 6 डिलिव्हरी. कोण असेल गोलंदाज? आता मात्र गोलंदाज कोणाला वापरला जाईल? सुरुवातीचे गोलंदाज तुम्ही मिथुन दापोलकरला पाहिले, 2 स्पेल केले. अभिजित म्हात्रेनं 1 स्पेल केला. पाण्याची पूर्तता करा मैदानाच्या आतमध्ये. चला पाणी घेऊन जा. निर्णायक षटक आहे, अंतिम षटक. 6 चेंडू आणि 23 धावा. मैदानाच्या आतमध्ये पूर्णपणे पाण्याची व्यवस्था करत असताना आमचा नन्ना मुन्ना छोटा एक आयोजक संकल्प ग्रुप आज ही स्पर्धा करत सुसज्ज मैदान पुष्पकनगर नोडच्या अगदी मधोमध हे मैदान आपल्याला पाहायला मिळते. तरी हा टेम्पररी मैदान आहे, परंतु मैदानासाठी खूप मेहनत घेतली बघा. खूप चांगलं मैदान बनवलंय आणि या मैदानावर ही स्पर्धा स्वर्गीय रघुनाथ शेठ जेतेकर स्मृती आणि त्याचबरोबर सरपंच ट्रॉफी संकल्प ग्रुपचं हे बॅनर तुम्ही पाहू शकाल. अगदी खूप मोठा संकल्प आहे आणि या संकल्पेनं आज औद्योगिक क्षेत्रामध्ये प्रचंड भरारे घेणारे आमचे अनुज शेठ जितेकर आणि अनुज शेठ जितेकरनी बघा यांनी आज दापोली संघाला पूर्णपणे वर्षभरात देखील पॅक केला आणि अर्थातच सातत्यानं येथे नेहमीच बऱ्याच ठिकाणी त्यांच्या नावानं संघ उतरत असतो. एक दानशूर व्यक्तिमत्व खरं तर प्रकाशजी जितेकर यांचा वारसा जपणारा. खरं तर आज आपण पाहतो रघुनाथ शेठ जितेकर यांचा वारसा जपला प्रकाशजी जितेकर यांनी आणि पुन्हा एकदा त्यांचाच नातू अर्थात अनुजजी जितेकर हे देखील खूप चांगले दानशूर कार्य करतात कोणत्याही क्षेत्रामध्ये आणि त्यांची स्पर्धा आपण पाहतोय. 6 बॉल 23 धावांची गरज. स्क्रीनवर खूप चांगलं क्षणचित्र फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून वारंवार संकल्प ग्रुपचे आपल्याला पाहायला मिळत आहेत बघा. ही संकल्प आहे. संकल्प मनाशी इथे मात्र ठाम ठेवावा लागेल. बॅट्समन असेल समोर. 6 बॉल 23 ची गरज. मंगेश पाटील, क्षमता आहे मंगेशकडे. पहिलाच बॉल मिस टायमिंग. हवेमध्ये झेल खाली क्षेत्ररक्षण डाऊन द फिल्डर टेकन द कॅच. फर्स्ट विकेट डाऊन. चंदन म्हात्रेला मिळाली पहिली सफलता.
थँक्यू डीजे. जय शिवराय. संकल्प ग्रुप यांच्या वतीनं मानाचा मुजरा असेल माझ्या राजांना महाराजांना. नक्कीच खूप चांगलं संगीत तुम्ही ऐकता, परंतु इथे मॅच आता कठीण झाली. ते जय चेरोबा देव सांगडे संघाला मेहनत हार्डवर्क अगदी आता प्रत्येक बॉलवर तुटूनच पडावा लागेल, कारण 5 चेंडू आणि 23 धावा. रमाकांत पाटील जातोय मैदानाच्या आतमध्ये उर्फ बंटी. बंटी वाजवेल का घंटी असं म्हणावं लागेल, कारण गरज आहे आता घंटी वाजवायची. 5 बॉल 23 म्हटलं तर खूप विस्फोटक बॅटिंग करावी लागेल, आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल, षटकार चौकारच ठोकावं लागतील. परंतु चंदन मात्रे ते स्वप्न पूर्ण करून देईल का? अनेक वर्ष हाही चंदन खेळतोय, गोलंदाजी करतोय, परंतु इथे दुसरा बॉल ही जातोय डॉट आणि फलंदाज होतोय धावचीत बाद. कठीण परिस्थिती आता सांगडे टीमसाठी आणि ओले संघ आता पूर्णपणे विजयाच्या उंबरड्यावर. हा चेंडू इथे पाहू शकाल. आता शिक्कामोर्तब झालंय की काय? आता कठीण आहे आव्हान. सांगडे संघ आता पूर्णपणे अगदी पिछाडीवर पडलाय, कारण चेंडू असतील 3 आणि 22 धावा. जरी षटकार मारले तरी विजय होता येणार नाहीये. म्हणजे जवळ शिक्कामोर्तब झालाय बॉस फायटर ओले टीमचा या सामन्यावर. खूप चांगली गोलंदाजी बघा चंदन मात्रे. मी म्हटलं होतं की हा एक अनुभवी गोलंदाज आहे आणि त्याला जवळ 23-24 धावा राहिल्यानंतर तो धावा त्या सहज देऊ शकणारही नाही, अशा प्रकारची गोलंदाजी होते. 2 बॉल 22 औपचारिकता, फक्त प्रोसिजर पेंडिंग. किती धावांनी पराभूत होईल सांगडे टीम हीच मात्र वाट पाहिली जाईल, कारण 1 चेंडू आणि 21 धावा. चला चिंचपाडा संघाचा संगणक तुम्ही लगेच या. विनर वर्सेस विनर असा हा मॅच आपण खेळवणार आहोत, त्यामुळं टॉस साठी यावं लागेल. देर आया दुरुस्त आया, उशीर झालाय, परंतु उशिरानं आलेला शेवटच्या बॉलवर षटकार. असं म्हणतात ना की पाऊस पडून गेल्यानंतर आपण ती शेती करपते आणि पाऊस गेल्यानंतर छत्री उघडून काहीच उपयोग नसतं. एक वेळेला महत्व असतं. वेळ निघून गेली षटकाराला. आता इथे मात्र सामना पूर्णपणे जिंकलाय तो म्हणजेच बॉस फायटर ओले